आला होता का? मला म्हणाला होता फोन करेन म्हणून. तुला सगळं सांगितलंय म्हणाला? अरे हो, वहिनीचंच कधीपासून चाललंय बारसं करूया करूया. मग म्हणाली आज दिवस ठरवूनच टाकूया. एकदम उद्याच म्हणल्यावर उडाला ना मी. वहिनीचं चाललंच होतं खूप दिवसापासून. म्हणाली सगळी तयारी मी करते, तू समीर आणि आई फक्त यायचं काम करा. हो का? बाळाला विसरले फक्त. बारसं जरा ओव्हरड्यूज झालं नाही? आशू पण मस्त नाव ठेवूया आपण. आणि खरंच असंच उठून जाऊया सकाळी नुसतं. तू पण खूप काम करतेस ग, दमतेस तू, हो ना? मी नाही येणार आहे. माझी इच्छाच नाहीये तशी. आशू डोंट वरी, मी आईला कन्व्हिन्स करेन. समीर मला खूप दडपण येतं. आपण खूप मोठं पाप केलं असं वाटतं मला. आशू नको दडपण घेऊस. आशू आपले आता आनंदाचे दिवस आहेत, वाईट दिवस संपलेत. चल एकदम मस्त करूया बाळाचं बारसं. छानचं नाव ठेवूया. काय ठेवूया नाव? जेव्हा तुझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली ना अश्विनी, तेव्हाच त्याच क्षणी माझ्या मनात एक नाव उमटलं, अन्वय. तू सांग. असं एकदम सांग म्हणल्यावर कसं येणार का? आपण एक काम करूया, वरून ठेवूया. अश्विनीतला नाही, आपण स पासून ठेवूया. स वरून. बर, एक काम करूया, पहिल्या बाळाचं नाव अ वरून ठेवूया आणि दुसऱ्या बाळाचं स वरून. ठीक आहे? आशू, हे बाळ जेवढं तुझं आहे तेवढंच माझं पण आहे. विश्वास ठेव. समीर, आय लव्ह यू. मी पण. शुभंकर, सुलेखा बोलते त्यात तथ्य आहे. मान्य आहे अमोघ, पण यार माझी विचित्र कोंडी झाली आहे. म्हणजे बघ, नमितानं तिच्या भोवती स्वतःचं असं एक जग निर्माण केलं. माझ्या पुढे फक्त दोनच ऑप्शन्स आहेत. एक तर त्या जगाचा हिस्सा होणं किंवा हताशपणे जे काही घडतंय ते पाहत राहणं. आणि दुर्दैव असं आहे की मी कुठलाही ऑप्शन निवडला ना तरी हार माझीच आहे. तुझी अवस्था दिसतीये लख्खपणे अगदी.
माझं म्हणणं फक्त एवढंच आहे शुभंकर की प्लीज डोंट लूज होप्स. असं म्हणतात की जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा तुमच्याही नकळत कुठेतरी दुसरा दरवाजा उघडत असतो तुमच्यासाठी. एनिवे यू आर कॅरी ऑन. शुभंकर टेक केअर. थँक्स सूर्य. बाय सूर्य. हाँ अश्विनी बोल. मिस्टर प्रधान, मी हे सांगायला फोन केला की सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं ठीक आहे. मला एवढंच सांगायचं होतं की म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत हे सांगणं योग्य नाहीये मला माहिती आहे. आम्ही उद्या बाळाचं बारसं करतोय घरच्या घरीच. तुम्हाला कळवावं असं वाटलं. थँक्स अश्विनी. तू कोणाशी बोलत होतीस? मालुशी. मालुशी. उद्याची तयारी हो खूप उत्साहात आहे ना ती. हो लिस्ट काढली असेल त्यांनी नावांची. हो नुसतं हो हो काय करतेस? तुलाच काही उत्साह दिसत नाहीये. तसं नाहीये. मनात खूप विचार चालू असतात. कधी कधी आपणच आपल्याला प्रश्न विचारतो. काही प्रश्नांची उत्तर मिळतात, काहींची मिळत नाहीत. कधी कधी उत्तर मिळाली तरी समाधान होत नाही, आणि कधी कधी उत्तर नाही मिळाली तरी सुद्धा मन शांत असतं. अशोक, हे बघ, प्रश्न कितीही कठीण असले आणि उत्तर कितीही वेडीवाकडी असली तरी सुद्धा या जगात एका प्रश्नाचं उत्तर कायम आहे. ते कधीच बदलणार नाही. कोणत्या? तू आणि मी कोणत्याही कारणामुळे वेगळे होऊ शकतो. बस.
मीरा, तू अजूनपर्यंत जागी का राहिलीस? अरे नाही, मी पडले होते, तुझ्या गाडीचा आवाज ऐकून जाग आली मला. कशी आहे मीता? ठीक आहे, म्हणजे आज झोपेची औषधं दिली होती तिला, त्यामुळे बराच वेळ झोपलेलीच होती. संध्याकाळी चहा घेतला आमच्याबरोबर, खाल्लं थोडं, आता परत झोपली. काय झालं रे? तू जेवलीस का? नाही अजून, थांबले होते तुझ्यासाठी. बसूया आता आपण. दादा, काय झालं? आज फोन आला होता अश्विनीचा. नमिताची चौकशी करत होती का? हे कारण होतच, पण तिला अजून काहीतरी सांगायचं होतं. उद्या बाळाचं बारसं करणार आहे ती. म्हणजे अगदी थोडक्यात घरच्या घरीच करणार आहे. पण उद्या काय नशीब आहे बघ मीरा. उद्या माझ्या बाळाचं नाव ठेवलं जाणार आहे आणि मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदाने, मोठ्याने सगळ्यांना सांगितलं जाणार आहे. पण मी मात्र उघडपणे माझ्या बाळाचं नाव घेऊ शकत नाही. खरंच दादा, खूप दुर्दैवी आहेस तू या बाबतीत. अगं ये मालविका, नुसतं रेषा काय काढतेस? फुलं वगैरे काढ, नक्षी काढ. तेच काढते ना, कुठे? आणि मला एवढंच जमत. वा छान. मालू, रांगोळी जमते का? हो, हा, नीट समीर काढ. काका पण आहे ना मदतीला. अरे वा. बरं काका, नाव काय ठरलं? नाही आत्ता नाही सांगू शकत. असं काय, सांग ना. समीर काका सांग ना. अच्छा, सिक्रेट आहे वाटतं. हा, त्यांच्या सगळ्या गोष्टी सिक्रेटच असतात. पण नाव ठरवलंय ना मी आई. असं कसं ठरवलं मला न विचारता? हे काय समीर काका, मी किती मोठी लिस्ट काढली नावांची, माहिती तुला? असं नाही करायचं बाबा, हे नाही बरोबर. हा, अगं मालविका, त्यांना त्यांच्या आवडीचं नाव ठेवू दे ना. तुझं नाव कोणी ठेवलं होतं? आता ते मला काय माहिती, मी लहान होते तेव्हा. पण माझं नाव ना नक्की बाबांनी ठेवलं असणार, हो ना? हो रे बाळा, मालविका अग्निमित्रम या प्रसिद्ध संस्कृत नाटकावरून ठेवलेलं आहे तुझं नाव. हो, माझं आणि दुष्यंतचं नाव ऐकून कोणालाही कळेल की माझे बाबा संस्कृतचे शिक्षक आहेत. अरे बाप रे, म्हणजे आता बाळाचं नाव असं ठेवायला पाहिजे की ज्यातून माझं प्रोफेशन कळेल. अगं बाई, हो का समीर? ते मसाला दूध आत करून ठेवायचं जरा. येतं का? म्हणजे पुरेल ना, जरा बघा. या.
घ्या. कुणी गोपाळ घ्या. कुणी माधव घ्या. कुणी गोविंद घ्या. कुणी श्रीधर घ्या. कुणी कन्हैया घ्या. कुणी श्रीधर घ्या. ये पिल्लू दे ग. काय कुणाचे बारसे आज? हा, कुणी गोविंद घ्या. कुणी गोपाळ घ्या. बाई कुणी माधव घ्या. कुणी कन्हैया घ्या. कुणी श्रीधर घ्या. आणि आमचा हा बाळकृष्ण पळण्यात. आईच्या बॉस काय अश्विनी, आता बाळाच्या कानात नाव सांग. कुरकर आणि पाठीने धक्का मार पाळण्याला. धक्का कशाला? अगं म्हणजे बाळाच्या पाठीवर दुसरं भावंड लवकर होत नाही आणि पाळणा लांबला जातो म्हणून. आम्हाला दुसरं बाळ लगेच हवं. ये का तिने कानात नाव सांगितलं ना की तिच्या पाठीवर बुक्के मारायचे. हा जा तिकडे जा. काय काय नाव ठेवायचं पिल्लूचं? काय ठेवलं नाव? अन्वय. हो पण असं हळू नाही सांगायचं, मोठ्याने सांगायचं. आणि ते सुद्धा नाव घेऊन. अन्वयच्या रूपाने आल्या आमच्या आयुष्यात सुखांच्या राशी. समीरचं नाव घेते बाळाच्या बारशाच्या दिवशी. क्या बात. अन्वय काका नाव छान आहे ना? अश्विनीचा चॉईस आहे. समीर, रागवलास? नाही अगं, म्हणजे मी दिलेल्या ऑप्शन्स पेक्षा हे नाव जास्त चांगलं आहे उलटा. पण अर्थ काय एक्झॅक्टली याचा? अश्विनी, अगं अर्थ काय आहे सांग ना. अन्वय म्हणजे गोष्टींमधल्या विखुरलेल्या अर्थांमधलं खरं सूत्र. वा, दादाची बहीण शोभतेच तू. चांगलं आहे अन्वय. तसेच नाव ठेवलं कठीण कठीण सगळी. बसा ना तुम्ही. मला का ते नारळ घालते. हो. अन्वय, माझ्या मुलाचं नाव